आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा संयुक्तपणे घेतली जाणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीने एल्गार पुकारलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शिवालयाकडे आता पोहोचलेले आहेत। शिवालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य झी 24 तासवर। राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत। तेही थोड्याच वेळात तिथे पोहोचतील। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याशी जोडले गेलेले आहोत। कृष्णात, उद्धव ठाकरे पोहोचलेत, राज ठाकरे किती वेळात पोहोचतायत आणि याखेरीज आणखीन कोणते नेते तिथे दाखल झालेत? राज ठाकरे हे देखील शिवतीर्थवरून बाहेर पडलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे देखील शिवालय या ठिकाणी पोहोचत आहेत। आत्ताच उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे पोहोचलेले आहेत। त्यापूर्वी अनिल देसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, त्याचबरोबर प्रकाश रेड्डी जे डाव्या संघटनेचे नेते आहेत हे पोहोचलेले आहेत। सर्व नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते, त्याचबरोबर मनसेचे नेते हे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळानंतर 12 वाजण्याच्या सुमारास ते इथून निघतील आणि सुरुवातीला मंत्रालयातील 7व्या मजल्यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर समोरच्या बाजूला प्रशासकीय इमारत आहे, त्या इमारतीतील राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। या पत्रकार परिषदेमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू, त्याचबरोबर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड, त्याचबरोबर शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि एकंदरीतच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोललं जातं किंवा काय सांगितलं जातं ते महत्त्वाचं आहे। निवडणूक पारदर्शक पद्धतीनं व्हावी या दृष्टिकोनातून ही भेट असल्याचं सांगितलं जातं आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते याचं नाव दिलं असलं तरी प्रामुख्यानं या शिष्टमंडळामध्ये कुठलीही सत्ताधारी पक्षातलं कोणीही सामील होणार नाही आहे। कदाचित शरद पवार यांच्याऐवजी शशिकांत शिंदे या शिष्टमंडळात असतील, परंतु पत्रकार परिषदेसाठी हे शरद पवार असणार आहेत। त्यामुळं नक्कीच आजच्या पत्रकार परिषदेकडे आणि आजच्या या सर्व भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी कृष्णात, तर आपण ही दृश्य पण पाहतोय। ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत, तर राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत। त्यामुळे तेही आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। ठाकरे बंधू निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे आजचा एकूणच महत्त्वाचा दिवस आहे। निवडणुका पारदर्शक होण्यासाठी या सर्वांनी मोर्चे बांधणी केलेली आहे आणि निवडणुका घोषित होण्याच्या पूर्वीच हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। कृष्णात, आपण पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळे नेते एकत्र आलेले आहेत। महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आहेच, पण त्याचबरोबरीने राज ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत। त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीनं या संपूर्ण शिष्टमंडळाच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। एक वेगळं महत्त्व आहे, कारण राज ठाकरे पहिल्यांदाच अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एका कार्यक्रमासाठी येत आहेत, एका शिष्टमंडळासोबत येत आहेत। कारण यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, कारण राज ठाकरे यांचा एक वेगळा पक्ष आणि त्यांची वेगळी भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे, परंतु दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्यामुळं या उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते महाविकास आघाडीसोबत जोडले जाणार का, ते देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। पण त्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल, कारण या शिष्टमंडळामध्ये राज ठाकरे यांचा समावेश असणं ही एक वेगळी गोष्ट या अधोरेखित करण्यासारखी आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित यापूर्वी केले होते। राहुल गांधी यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि पारदर्शक पद्धतीने ही निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे, खास करून विरोधकांची मागणी आहे। आणि यासाठी सत्ताधारी पक्षांना देखील, अगदी देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांना देखील संजय राऊत यांनी निमंत्रण पाठवलं होतं की या शिष्टमंडळात सहभागी व्हावं, परंतु या शिष्टमंडळामध्ये सत्ताधारी पक्षातील कोणीच सहभागी होणार नाही। सध्या तरी सगळ्या विरोधी पक्षाकडून जे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सहभागी होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होते। ही शिष्टमंडळ ची प्रमुख मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्या आणि कुठलाही गडबड गोंधळ होऊ नये। जे दुबार मतदार आहेत त्यांच्यावर आळा घातला जावा, ते डिलीट केले जावेत। अशा प्रकारच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या वारंवार केल्या जात आहेत। वोट चोरीसारखे प्रकार हे राहुल गांधी यांनी उघडकीस आणले होते, तशा प्रकार पुन्हा
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये होऊ नये यासाठी देखील राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची कदाचित भेट घेण्याची शक्यता आहे। आणि एकंदरीतच एक निवडणूक आयोगाच्या कारण जरी असलं तरी त्यानिमित्तानं विरोधक एकवटले जात आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सत्ताधारी महायुतीच्या विरोधात हे सर्व विरोधक एकवटले जात आहेत, हे या निमित्तानं पाहता येईल। आणि एकंदरीत येत्या काळातल्या राजकारणाची दिशा ही आजच्या या शिष्टमंडळाच्या भेटीनं आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील स्पष्ट होणार आहे। अगदी कृष्णात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं होतं, मात्र विधानसभेला त्याला मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर त्यांनी सातत्यानं ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेले होते। बोगस मतदानाचा मुद्दा सुद्धा त्यांनी लावून धरलेला होता। त्याचबरोबर राज ठाकरे यांचं ट्विट सुद्धा आपल्या सगळ्यांना लक्षात असेल, अनाकलनीय असं त्यांनी या संपूर्ण निकालासंदर्भात त्यांनी वर्णन केलेलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी निवडणुका ज्या आता होऊ घातलेल्या आहेत त्या पारदर्शकच व्हाव्यात असा या प्रत्येक नेत्याचा खरं तर त्यांची मागणी आहे आणि म्हणूनच ही एकत्र आपल्याला संपूर्ण शिष्टमंडळ आलेलं दिसतंय। सध्या कोणकोणते नेते उपस्थित आहेत आणि कोणते महत्त्वाचे ठळक मुद्दे या भेटी दरम्यान मांडले जातील? आलेला आहात काय? सर्वजण येतील, ठरलेलं आहे आणि सर्वांचं याबद्दल एकमत आहे। निवडणूक चांगली व्हावी, लोकशाही जगावी याच्याबद्दल दुमत असायचं कोणाचंही कारण असायचं। स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शी होतील असं वाटतं तुम्हाला आज आयुक्तांची या भेट घेतल्यानंतर? यापूर्वीच्या निवडणुकांबद्दल गंभीर शंका देश पातळीवर उपस्थित करण्यात आलेल्या आहेत। मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली, बोगस मतदानाची नोंदणी ज्या प्रकारे झाली, त्यामुळे आमच्या मनामध्ये शंका आहेत, त्या आम्ही आज मांडणार आहोत आणि आम्ही आशा करू की लोकशाहीचं रक्षण होईल। लोकसभेच्या वेळेस मात्र तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, विधानसभेत पराभव झाल्यानंतर तुम्ही यावर आक्षेप घेताय, निवडणूक आयोग सुद्धा म्हणतंय तशाच प्रकारे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा तसंच बोलतोय। ज्यावेळी चांगलं काम होईल त्यावेळेस आक्षेप घेण्याचा मुद्दा येणार नाही, ज्यावेळी पारदर्शकता राहील त्यावेळेस प्रश्न राहणार नाही, पण पारदर्शकता कुठेतरी धोक्यात येते। अशी ज्यावेळी परिस्थिती असेल त्यावेळी लोकशाही यंत्रणेच्या अंतर्गत जी मतं मांडायची आहेत त्या फोरमवर आम्ही ती मांडू। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। तर अजित नवले यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। कृष्णात अजित नवले सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की या सगळ्या निवडणुका ज्या आगामी काळात आता होणार आहेत त्या पारदर्शकपणेच व्हायला पाहिजेत असा त्यांचाही मुद्दा आहे। कोणते महत्त्वाचे ठळक मुद्दे असतील जे या भेटी दरम्यान मांडले जातील? नक्कीच महत्त्वाचे ठळक मुद्दे हेच असणार आहे। एक तर या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे पैशाचा बाजार होऊ नये, जी पारदर्शक पद्धतीने निवडणूक आहे, जे नियमानुसार निवडणूक व्हावी, कुठल्याही पार्सलिटी किंवा कुठल्याही सत्ताधारी पक्षाला झुकतं माप देण्यात येऊ नये। दोन्ही विरोधक असू देत किंवा सत्ताधारी असू देत, या संदर्भात एकच नियम लागू असावा। कुठल्याही प्रकारे दबाव जो निवडणूक अधिकाऱ्यांवर असतो तो टाकला जाऊ नये। त्याचबरोबर ज्या मतदार नोंदणी आहेत त्या किंवा मतदार जे दुबार मतदार आहेत या सर्वांवर सर्वाधिक जास्त लक्ष ठेवण्यात यावं आणि येत्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था खास करून मुंबई महापालिका असू दे, जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे किंवा नगरपालिकांच्या निवडणुका असू देत, या सर्व निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीनंच व्हाव्यात असा जो मागणी खास करून विरोधकांची आहे ती यामध्ये असणार आहे प्रामुख्यानं। आणि जो कारण कुठलाही सत्ताधारी राज्यात असू दे, केंद्रात पक्ष असला तर एक प्रशासकीय अधिकाऱ्यावर एक प्रकारचा दबाव असतात, तो कुठलाही दबाव असू नये, निवडणूक आयोगावर दबाव असू नये अशा प्रकारची एक रास्त मागणी ही विरोधकांची असणार आहे यावेळी। अगदी कृष्णात एकीकडे आपल्याला विरोधकांची एकजूट पाहायला मिळते कारण हे शिष्टमंडळ एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, तर दुसरीकडे भाजपकडून टीका सुद्धा केली जाते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सकाळी टीका केलेली होती की यांची पराभवाची मानसिकताच आता तयार झालेली आहे, अशा पद्धतीची त्यांनी टीका केलेली होती। काय नेमकं सध्या सत्ताधारी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच सत्ताधारी पक्षांकडून या शिष्टमंडळाच्या भेटीविषयी टीका येतच आहेत, कारण जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्याचबरोबर मव्यामध्ये राज ठाकरे हे समाविष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नक्कीच अशा प्रकारची एक भावना विरोधक सत्ताधारी पक्षांच्यामध्ये असणं साहजिकच आहे। त्या दृष्टिकोनातूनच या टीका सामोरे जात आहेत, टीका येणार आहेत आणि या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या विषयीची एखादी भूमिका घेणं हे विरोधकांनी टाळलं गेलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आहे, कारण अगोदरच
ईव्हीएमच्या संदर्भात अनेकदा साशंकता व्यक्त केली गेली होती, परंतु निवडणूक आयोगानं देखील वेळोवेळी त्या संदर्भातला खुलासा आपला केलेला आहे की या ईव्हीएमच्या बाबतीत कुणीही समोर आलं तर आम्ही त्याला या संदर्भातला डेमो दाखवण्यास तयार आहोत. अशा प्रकारचे अनेक यापूर्वी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने देखील खुलासा दिलेला आहे. त्यामुळं राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार हे प्रामुख्यानं राज्य निवडणूक आयोग हे पारदर्शक पद्धतीनंच काम करत असल्याचं वारंवार सांगत आलेलं आहे. परंतु विरोधकांच्या मध्ये मात्र तशा प्रकारची भावना नाही आहे. विरोधकांचा मात्र ठामपणे एक आरोप होत आलेला आहे की सत्ताधारी हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून एक पक्षपातीपणा राबवत आहेत. वेगवेगळे या माध्यमातून काही गैरप्रकार अगदी. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केले जात आहेत आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये तशा प्रकारचं होऊ नये, वातावरण अशा प्रकारे दूषित होऊ नये अशा प्रकारची काळजी घेतली जाते. अगदी कृष्णात, आपण असेच आमच्यासोबत जोडले राहा. काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात. निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू, त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि ज्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगात. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा, ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात